जर तुमच्याकडे व्यवस्था नाही या वेळेवर आपण कशाला म्हणता माणूस खाली दाबला असता मग काय केलं असतं वाट पाहत बसली असते का? कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळील कानडे फुटवेअर या दुकानावर आज शनिवार 11 जुलै रोजी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास दुकानाशेजारी असलेले मोठं लिंबाचे झाड अचानक कोसळलं। या घटनेत दुकानाचे काही प्रमाणात नुकसान झालं असून दुकानात उपस्थित असलेल्या चालकाने प्रसंगावधान राखत क्षणात बाहेर पळ काढल्याने मोठी जीवितहानी टळली। घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। तसेच कोपरगाव नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन टीमही घटनास्थळी पोहोचली। मात्र झाडाचा आकार मोठा असल्याने ते हटवण्यासाठी क्रेनची आवश्यकता होती। नगरपालिकेकडे क्रेनची सुविधा उपलब्ध नसल्याचे समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला याबाबत जाब विचारला। तुम्हाला क्रेन नाही का? नगरपालिका बोलू शकत नाही, क्रेन नाही बोलू शकत, आम्ही बोलून घेतो। तुम्ही सांगा एक काम करा, या आपत्ती व्यवस्थापन नगरपालिकेचे क्रेन नाही आम्हाला माहिती, पण तुम्ही बोलवायला पाहिजे, तुमची जबाबदारी आहे का नाही? वरती कोण वरिष्ठांशी बोला तुम्ही। एक काम करा, तुम्ही काय बोलणार, क्रेन आम्ही बोलवतो, क्रेन बोला, आम्ही काढून क्रेन पाठव। जर तुमच्याकडे व्यवस्था नाही या वेळेवर आपण कशाला म्हणता आपत्ती माणूस खाली दाबला असता मग काय केलं असतं वाट पाहत बसली असते का? परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तातडीने 2 क्रेन उपलब्ध करून देण्यात आल्या। त्यानंतर नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने झाड हटवण्याचं काम सुरू केलं। यावेळी नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतील साधनसामुग्रीच्या कमतरतेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। शहरात अशा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक यंत्रणा आणि संसाधनं उपलब्ध असणं गरजेचं असल्याची मागणीही यावेळी करण्यात आली। आज शनिवार दिनांक 11 जुलै रोजी विघ्नेश्वर चौकातील एका दुकानावर एक जुनं असलेलं लिंबाचं झाड पडलं। या झाडामुळं त्या दुकानचं मोठं अतोनात नुकसान झालेलं आहे। कानडे फुटवेअर म्हणजे दुकान आहे, त्याचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे। इथल्या जे टपरीधारक आहे आणि नागरिक आहे आणि व्यापारी आहे यांनी नगरपालिकेला फोन केला, नगरपालिकेच्या मदत मागितली। अध्यक्षांना पण त्यांनी फोन केला, अध्यक्षांना पण सांगितलं का मग अशाच्या ठिकाणी असे झाड पडलेलं आहे, तुमची यंत्रणा तत्काळ पाठवा। त्यांची यंत्रणा आली, परंतु ती यंत्रणा तोकडी आणि अपुरी। ते म्हणे आमच्याकडे क्रेन नाही, हायड्रा नाही। मग आम्ही आमदार आशुतोष दादा काळे यांना फोन केला, त्यांची संपर्क केला। त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला काय मदत लागत असेल सांगा। त्यांनी तत्काळ हायड्रावाल्याला आणि क्रेनवाल्याला आम्हाला फोन करायला सांगितलं, ते उपलब्ध केलं। या ठिकाणी जे पडलेलं जे झाड आहे ते आता त्या ठिकाणी आम्ही ते हटवायचं काम करीत आहोत। त्याच्यात नगरपालिकेचं प्रशासन आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पण त्या ठिकाणी उपलब्ध आहे। असे आम्ही ते सगळं ते झाडं हटवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि नगरपालिकेकडे आपत्ती व्यवस्थापन हे काही सांगून येत नाही, परंतु नगरपालिकेकडे ही तोकडी यंत्रणा काही कामाची। आता हे पाणी पावसाचे दिवस आहे, कोणत्या क्षणी काही होऊ शकतं, परंतु नगरपालिकेने असं अंग काढायचं किंवा हात काढून घेण्याचं कारण नाही। तर मी ह्या प्रकरणाचा निषेध करतो। आणि आजूबाजूला जे झाडं आहे त्याचे पण फाटे दुकानावर आलेले, याची पण तारी वगैरे आलेले आहे। मी आता ते प्रशासनाला विनंती करतो, ते पण फाटा काढावे अशी मी त्यांना विनंती करतो। इतर झाडाचे ऑडिट करा, शहरात इतर झाडं, शहराची जी इतर झाडं आहे आणि इथल्या यांना व्यापाऱ्यांनी जुन्या झाडाचे अनेक तक्रार केलेली होती। हे झाड जीर्ण झालेले केव्हाही पण पडू शकतं, परंतु त्यांनी कुठल्या प्रकारची दखल घेतलेली नाही। आणि आज वित्तहानी झाली परंतु जीवितहानी झाली नाही। हे नशीब ती जीवितहानी थोडक्यात वाचलेली आहे, याचा नगरपालिकेने बोध घ्यावा, एवढंच या निमित्त मी सांगू इच्छितो। धन्यवाद। आमची मागणी अशी आहे की हे पण झाड धोकादायक पद्धतीने वाढलेलं आहे, फार जुनं आहे आणि ते पूर्ण त्याच्या फांद्या डोक्यावर पडत असतात खाली लोकांच्या, तर ते काढलेलं बरं राहील असं आमचं म्हणणं आहे। यापूर्वी नगरपालिकेला तुम्ही काही अर्ज वगैरे असं? हो, अर्ज वगैरे दिला आहे, तोंडी सांगितलंय, ते परमिशन देत नाही झाड काढायची। ते वायरीचं शॉर्ट सर्किट नेहमी होणं आणि आवाज येणं, वारा आल्यानंतर आहे ना पत्र्याला घासणं हे नेहमी चालू राहतं। तुम्ही नगरपालिका व्यवस्थापनाला काही फोन केला होता? नाही, जुने झाड आहे, जुने झाड आहे ते येत नाही ना काढायला।
आपल्या मेन रोडवर आंबेडकर कमानीपाशी एक लिंबाचं झाड बऱ्याच वर्षाचं आहे, पण ते झुकलेलं होतं. ते आज अचानक पडलं, ते एका टपरीवर पडलं कानडीच्या. नशिबानं की तिथं काही हानी झाली नाही. तर आमच्या त्याच झाडाच्या शेजारी एक जांभळीचं पण झाड आहे, आणि त्या झाडाचं पण भरोसा नसतो. दरवर्षी एक मोठी फांदी रोडवर येऊन पडते. असे 3 ते 4 वेळेस झालेले आहेत. आमच्या 22-25 वर्षाच्या अनुभवात 3 वेळेस त्याची फांदी तुटलेली आहे, आणि त्यावेळेस नशिबानं जीवितहानी काही झाली नाही. तर नगरपालिकेला एक विनंती करतो की त्यांनी जे जुनाट जे झाडं आहेत त्याचं सर्वेक्षण करावं, आणि जे कमकुवत झाडं आहेत ते उतरून घ्यावे, एवढी नगरपालिकेला शासनाला विनंती करतो. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.